2 दिवसापासून थंडी थोडीशी कमी वाजत आहे. मलाच वाटत आहे का तुम्हाला पण वाटते? नक्की कॉमेंट करून सांगा. त्यानंतर आज मी इडली बनवायला घेतले होते. आज शनिवार आहे म्हटलं की फक्त इडलीवर चालेल दिवसभर, कारण स्वयंपाक दुपारी करायचा असतो. आदितीचा हाफ डे असल्यामुळे टिफिन लंच द्यायचं नसतं, म्हणून इडलीवरच सगळ्यांनी भागवलं. आणि मी पण अंघोळ पूजा सगळं आवरल्यानंतर मस्तपैकी नाश्ता करून घेतला होता. आणि तोपर्यंत आदिती पण घरी आली होती आणि तिचा असं काही अभ्यास चालू आहे. अभ्यास कमी आणि पसाराच जास्ती करते ती. हे सगळं आवरायला नाकी नऊ होतं. आता तरी मनू पण आहे, मग तिचं पण असंच काही चालू आहे दोघी बहिणींचं. ती पण आवरायला मला मदत करत होती. इकडे आमच्या इथे बाजूला एक छोटासा पार्क आहे. पार्क म्हणजे ओन्ली खेळवण्याचे असे काही सामान असतात, झोपाळा वगैरे. तिथं ती जाऊत म्हणत होती, पण मी काही जाऊ नाही शकले, कारण म्हणून ती थोडंसं किचकिच करत होती, म्हणून तिला घेऊन बसले होते. मला काही राहवलं नाही. मी पण फ्रेश झाले आणि चहा वगैरे घेतला. मग तिच्या मागे मागे मी निघून गेले. तोपर्यंत ती इथं खेळत होती, छान असं झुकाळी वगैरे खेळत होती. अगदी घराच्या बाजूलाच आहे, पण आम्हाला यायचं काही होतच नाही. ती डेली स्कूलवरून येताना म्हणत असते की जाऊ आपण, मी संध्याकाळी येऊ नाही तर उद्या येऊ, असं काही टाळत असते, यायचं होतच नाही. आज म्हटलं की ती गेली आहे तर जाऊ दे, फोर्स नको करायला. पण मुलींना एकटं सोडणं ना सध्या तरी सेफ नाही आहे, म्हणून परत मला काही राहवलं नाही, आले. आणि त्यानंतर झोपाळे थोडंसं खेळायची माझी पण इच्छा झाली आणि मी पण थोडंसं बसलेच. मग घरी आल्यानंतर आमच्या तिघी मायलेकींचं असं काही चालू आहे, म्हणून आजकाल खूप नखरे करत आहे. हे बघा, ती मला आम म्हणून ना चपाती सारवत आहे. ती आजी तिला थोडंसं म्हणजे गरम चपाती दिली होती आणि तेच चारवायचं काम आम्हाला करत होती. ती कमी खाती आणि आम्हाला चारवायचं करते आहे. त्यानंतर संध्याकाळी जेवण सगळं काही आवरलं होतं. म्हटलं किचन कट्टा साफ करून घेऊया आणि साफ करून घेतला. आम्ही शक्यतो रात्री सगळं क्लीन करूनच झोपते, भांडे वगैरे सगळं झाल्यानंतर, कारण फारसं काही ठेवू नये असं म्हणतात. आणि रात्री झोपायच्या आधी आमची अशी काही मस्ती असते, 11-12 वाजेपर्यंत हे चालूच असतं. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.